लागेल, कारण हे क्षेत्र असं आहे की तुम्ही जर थोड्या वेळासाठी इथं थांबले की तुमच्या पुढे कोणीतरी निघून जातं. तर ती सर्व जी प्लॅनिंग आहे सर तुम्हाला सांगतीलच. नेमकं मी जी सुरुवात आहे तुमच्या जो नवीन पॅटर्न आहे त्या नवीन पॅटर्न बद्दल बोलतो की जुना जो पॅटर्न होता तुम्हाला प्रीचा जो सर्व एक पेपर होता तो सर्व तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंडचा असायचा. पण आता जे आहे तीनही कंबाईन केल्यामुळे काय असणार आहे की त्याचा जो थोडासा प्रीचा जो सिलेबस असेल आणखी आलेला नाही, परंतु येण्याची काय शक्यता आहे की जे काही तुम्हाला एकूण 200 मार्क्सचा पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त वेटेज असण्याची शक्यता आहे सामान्य अध्ययनाला, ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो. आता जो पेपर कृषीचा जो पेपर झालेला आहे गट अ आणि ब साठी या महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, त्याचा जो पॅटर्न आहे तो त्याने दिलेला आहे की मराठी लँग्वेज 15 क्वेश्चन साठी आणि त्याला मार्क्स आहेत 30. दुसरा जो आहे इंग्लिश लँग्वेज, याला क्वेश्चन्स आहेत 15 आणि मार्क्स आहेत 30. सामान्य अध्ययनाला एकूण आहेत 45 क्वेश्चन, याचा अर्थ मार्क्स आहेत 90. आणि कृषी विषयक जे घटक आहे त्याला क्वेश्चन होते 25, ज्याला एकूण मार्क्स होते 50. याचा अर्थ कंबाईन मध्ये तुम्हाला जे काही तिन्ही तुमच्या एक्झाम व्हायच्या त्या एकत्रित होऊन जे काही तुम्हाला कॉमन सिलेबस असेल, फर्स्ट इयरचा असेल किंवा सेकंड इयरचा असेल, जो काही तुम्हाला कंबाईन असेल तिन्ही इंजिनियर्स लोकांना फर्स्ट इयरला, असं मला वाटतं की पहिले जे 25 क्वेश्चन असतील 50 मार्क्स साठी तो तुम्हाला काय असेल कंबाईन असेल. म्हणजे टोटल 100 क्वेश्चन्स असतील आणि त्याच्यासाठी एकूण किती मार्क्स असेल 200 मार्क्स असेल. तर पहिलं ठरवून घ्या की याची तयारी करत असताना कशा प्रकारे तुम्ही याची तयारी करा. म्हणजे की प्री जर तुम्हाला क्लिअर करायची असेल, टेक्निकल जरी तुम्हाला मेन्सला असेल, टेक्निक कितीही तुमचं जरी बेटर असेल, तर पहिली गोष्ट आहे एमपीएससीचा जो नवीन पॅटर्न आहे तो नवीन पॅटर्न प्रत्येकाला हेच सांगून जातोय की पहिलं सर्वात चांगली तयारी कशाची करा, जी जनरल अवेअरनेसची करा. आपण जरी एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जरी प्रॉम्प्ट असलो तरी त्याचा अर्थ काय होतो की जेव्हा आपण पब्लिक सेक्टरमध्ये जातो, सार्वजनिक क्षेत्राकडे जातो, लोकांच्या व्यवहारामध्ये जातो, लोकांमध्ये सामाजिक व्यक्ती म्हणून आपण जातो, तेव्हा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की सामाजिक प्राणी म्हणून समाजासोबत कशा प्रकारे वागायचं असतं. आणि सामान्य अध्ययनाचा जो काही विषय आहे, जे काही सर्व विषय आहे, हे तुम्हाला एक सामाजिक व्यक्ती म्हणून तुमच्यामध्ये एक नवीन व्यक्तिमत्व पुढे आणण्याचं काम करतो. प्रशासनामध्ये जात असताना वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या पुढे येतात, खूप सारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे तुमच्या पुढे येतात. मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे फेस करता हेही आयोगाला बघायचं असतं. आणि म्हणूनच पूर्वी जे काही प्रीचा सर्व टेक्निकल बॅकग्राऊंड होता, यावेळेस जवळपास ते चेंज करणार आहेत अशी सूचना. म्हणजे याच्यासाठी काय करावं लागेल की जी काही सामान्य अध्ययनाचा विषय आहे, हा सामान्य अध्ययन ज्याच्यामध्ये इतिहास असेल, राज्यव्यवस्था असेल. राज्यव्यवस्था का असेल तर प्रशासनामध्ये जात असताना नेमकं काय घडतं, कशा प्रकारे संविधान चालतं, देशामध्ये काय कशा प्रकारचे राज्यव्यवस्था आहे, प्रशासन कसं चालतं, काय कोणते कोणते आर्टिकल कोणासाठी दिलेले आहेत, त्या प्रकारे तुम्हाला काम करता येतं का तिथे जाऊन. कशा प्रकारे तुम्ही एखाद्या विषयाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता, वेगवेगळे लोक येत असताना तुम्हाला एवढ्या लोकांना हँडल करायचं असतं, तेव्हा मग तुम्ही कोणत्या जनरल स्टडीचा अभ्यास करून त्याला हँडल करता हे बघता आलं पाहिजे. मग त्या संदर्भात मग इतिहास असो, इतिहासातून तुम्ही काय शिकले, मागे काय घटना घडल्या तुमच्या संदर्भात, पुढे काय घटना घडू शकतात. जसं की सायंटिस्ट लोक जेव्हा एखादी उपग्रह सोडणार असतात तेव्हा त्याच्या सर्व संभावना त्या तपासून पाहतात की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. सर्व ज्या काही संभावना आहेत या संभावना तपासून बघितल्यानंतर रॉकेट लॉन्च केलं जातं. आणि तसंच स्पर्धा परीक्षेत जेव्हा एमपीएससी तुम्हाला सिलेक्ट करणार असते तेव्हा त्यांनाही या सर्व संभावना तपासून घ्यायच्या असतात की तुम्ही नेमकं प्रशासन केल्यावर कशा प्रकारे काम करू शकता. आणि त्यासाठी कारण हा जो नवीन पॅटर्न आहे 2011 नंतर युपीएससीचा जो पॅटर्न बदलला होता, त्या युपीएससीच्या पॅटर्न मध्ये ही जे काही
आयोग होता, म्हणजे UPSCने एक आयोग नेमलेला होता की नेमकं प्रशासनामध्ये जे काही नवीन इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांचा नेमका दृष्टिकोन कसा आहे लोकांच्या प्रती व्यवहारामध्ये प्रशासन बघत असताना. आणि त्यावेळेस त्यांनाही असं जाणवलं की जे काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण, ही थोडी त्यांना कमी जाणवली. आणि त्यासाठी UPSCने काय केलं, 2013 पासून एक नवीन पेपरच आणला UPSC रिटर्न मध्ये, एथिक्स आणि इंटिग्रिटी. म्हणजे त्याला काय म्हणूया आपण की तुमच्यामध्ये किती एथिक्स आहे, लोकांप्रती काम करण्याबद्दल तुम्ही किती तत्पर आहात, हे बघण्यासाठी त्यांनी नवीन पेपर आला. आणि तोच पॅटर्न हळूहळू MPSC काय करते, राबवत असते. CSAT आला 2011 मध्ये UPSCला, MPSC लागू केला तो. आता MPSCने सर्व जरा वेगळं काय केलंय की सर्व ऑब्जेक्टिव्ह करून टाकलंय. फक्त रिटर्न पूर्वी पण होतं UPSC सारखं, फक्त काय केलंय त्यांनी, ऑब्जेक्टिव्ह केलंय. आणि ऑब्जेक्टिव्ह झाल्यामुळे काय आहे की तुमच्यामध्ये लिहिण्याची क्षमता कशी आहे, एखाद्या टॉपिकवर विचार करण्याची क्षमता कशी आहे, तुम्ही त्याला कशा प्रकारे एक्सप्लेनेशन करून सांगू शकता, हे त्यांना बघता येत नाही. मग GSचे जे क्वेश्चन असतील त्याला ते कशा प्रकारे बनवतील की तुम्ही कशा प्रकारे विचार करून त्याचं उत्तर देता. कारण एक वर्ड सरळ सरळ लिहिलेली आहे की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुमची निर्णय घेण्याची क्षमता तपासायची. मग ती कशी तपासायची, तर ते GSच्या माध्यमातून, टेक्निकल बॅकग्राऊंडच्या माध्यमातून. किंवा नवीन एक टॉपिक आहे मेकॅनिकलला की तुमच्या मेकॅनिकल मध्ये जे काही नवीन नवीन घडामोडी घडत असतात त्या कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही सावध आहात, किंवा तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल माहिती आहे, मोटारमध्ये काय झालेलं आहे, पर्यावरणावर काही इफेक्ट होतो का त्या मोटारीचा, पर्यावरण प्रदूषण करणारे जे घटक आहेत ते कमी करण्यासाठी काही नवीन टेक्निक आलेले आहेत का. मग तसंच सिव्हिल मध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक्स आहे याच्यामध्ये मग ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, मग ते बीम असो, छोटे छोटे जे काही नवीन घडतं ते सर्व तुम्हाला माहित असणं ही इथे गरजेचं आहे. जसं की LSC परियोजना सर्वांना माहित असणं गरजेचं आहे, तुमच्या फॅकल्टीशी संबंधित आहे. करंटचे मुद्दे काय आहेत, या सर्वांवर तुमचं काय असायला पाहिजे, व्यवस्थित नियंत्रण, व्यवस्थित एक पकड असायला पाहिजे. आणि तो जो पॅटर्न आहे MPSCचा, सर्व पॅटर्न आणखी सिलेबस जो आहे तो आलेला नाही, पण अशा प्रकारची येण्याची शक्यता असेल ज्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य अध्ययन असेल. तर थोडंसं या संदर्भात इन्फिनिटीच्या थ्रू तुम्हाला काय फायदा होईल याच्याबद्दल मी थोडासा बोलतो. जे काही GSचे तुमचे 45 क्वेश्चन असतील किंवा 90 मार्क्स असतील, या सर्व 90 मार्क्सची परिपूर्ण तयारी या इन्फिनिटी मधून आम्ही तुम्हाला करू. ती कशा प्रकारे करून देऊ, त्यासाठी कोणत्या नोट्स लागतील, कशा प्रकारे तुमचा प्लॅन असायला पाहिजे इथपासून. समजून घ्या की कमीत कमी तुम्ही 5 तास जर अभ्यास करत असाल तर त्या 5 तासामध्ये तुम्ही काय वाचायला पाहिजे, कसं वाचायला पाहिजे आणि किती पेजेसचं पण कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही दिवसात 5 तास अभ्यास करत असाल तर पहिलं ठरवून घ्या की नेमकं या 5 तासामध्ये मी कोणता टॉपिक कव्हर करणार आहे, माझ्याकडे किती पेजेस वाचायचे आहेत आणि त्या पेजेस पैकी महत्वाचे किती आहेत, एकदम महत्वाचे. बाकीचं सर्व साईडला काढून टाका. समजून घ्या की तुमच्याजवळ 50 पेज आहे, एक टॉपिक वाचायचा आहे, तुमच्याकडे 5 तास आहे. मग तुम्हाला पहिलं वाचत असताना हे ठरवावं लागेल की कोणतं बिनकामाच्या गोष्टी आहेत त्या सर्व बाहेर काढून टाका आणि जे उरलेलं आहे ते तुमच्याकडे ठेवा, ज्याला आपण एकदम शॉर्ट नोट्स म्हणतो. अशा प्रकारच्या नोट्स काढून तुम्ही त्याचा कमीत कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करू शकता. अभ्यास करत असताना दुसरी महत्वाची गोष्ट असते की कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाची गरज आहे. की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना इथे लाखो मुलं असतात, खूप मुलं असतात, परंतु कसं असतं की सर्व शेवटी कंटाळून जातात या प्रोसेसला. ही प्रोसेस कशी आहे, कंटिन्यू चालणारी आहे, गोल 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 फिरणारी आहे. गोल गोल फिरत असताना जो सिलेक्ट होतो तो बाहेर पडतो आणि बाकीचे सर्व पुन्हा गोल गोलच फिरत असतात. एकतर त्या गोल चक्रातून तुम्हाला बाहेर निघून जावं लागतं किंवा गोल फिरत असताना पलीकडे बाहेर पडावं लागतं. दोनच ऑप्शन असतात तुमच्याकडे. त्याच्यासाठी तुमचं नियोजन काय असायला पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही तयारी कसं करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, किती वाचायला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर विशेष भर द्यायला पाहिजे, या सर्व गोष्टी क्लासेसमध्ये व्यवस्थित होतील. या पुढची जी काही माहिती आहे सर तुम्हाला व्यवस्थित सांगतील.
मी इथे इंटरनेटला 24 तास अवेलेबल असतो लेक्चर्सच्या माध्यमातून. सर तुम्हाला त्यांचा अनुभव सांगतील, त्या अनुभवावरून तुम्ही काय घेता, काय सोडता, हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कशा प्रकारे प्रोत्साहित करायचं, कशा प्रकारे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आणायचा हेही सर सांगतील. आणि मी एवढं बोलून सरांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्रांनो, आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी यावर्षीच्या जी MPSC झाली नगररचनाकार गट या पदाकरता त्या पदामध्ये ओपनमध्ये दुसरा आलेला आहे राज्यात. आणि सांगितलं कारण की मी गिरीश सरांशी बोलत होतो की गिरीश सरांनी असा माझा निकाल आहे. तर गिरीश सरांनी मला सांगितलं की सर आपले जे इन्फिनिटी ग्रुप आहे तो यावर्षी मुलांसाठी लेक्चर आयोजित करतो, त्यांना MPSC बद्दल गायडन्स करतो. आता आमचं हे यश जे आहे ते खूप आठवडत असं आलेलं आहे. म्हणजे गेले 5-7 वर्षापासून आम्ही कंटिन्युअस त्याच्या मागचं जे मेहनत आहे आणि त्याच्यातले जे कष्ट आहेत, तर या कष्टाचं जे फळ आहे. आणि तेच गिरीश सरांनी मी बोललो की सर